सगळे तिकडे गेले. तिकडे गेल्यानंतर ते स्वच्छ झाले. भुजबळांना 2.5 वर्ष जेलमध्ये राहावं लागलं. 2.5 वर्षानंतर ते सरकारमध्ये गेले आणि आता त्यांची फाईलच गायब झाली. ईडीचे लोक सांगतात आमचा आरोप त्यांच्यावर काय होता आम्हाला आठवतच नाही, आम्हाला आठवतच नाही. अजितदादाची 70,000 कोटीची फाईल कुठे गेली सापडत नाही. सरनाईक काय त्यांचं नाव आहे, प्रताप सरनाईक, ते निर्दोष झाले का नाही झाले? भावना गवळी निर्दोष झाल्या. काय झालं संजय राठोडचं? पूजा चव्हाणच्या संदर्भामध्ये त्याचा खून केला म्हणून मंत्रिमंडळात काढायला लावलं. त्या पूजा चव्हाणला आता त्या संजय राठोडला मंत्रिमंडळामध्ये घेतलं. कुठे बोलणाऱ्या कुठे आहेत? कुठे काय झालं विजयकुमार गावितांचं? काय झालं 10,000 कोटी रुपयाच्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भ्रष्टाचाराचं? काय झालं? काय इतकंच कशाला, परवाच्या दिवशी नाशिकमध्ये ते सुनील बाबूल आणि कोणतरी एक शहर प्रमुख त्यांचा पक्षप्रवेश करून घेतला. काय झालं? त्यांना समर्थन देण्याकरता जात आहे. कशा करता जात आहे तुम्ही? हे सगळं काय कशा करता चाललाय तुम्ही? कशा करता चाललाय? स्वार्थ 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 म्हणजे किती स्वार्थ असायला पाहिजे? या देशाच्या प्रती आम्ही काहीतरी देणं लागत नाही. निवडणूक 9 सप्टेंबरला होणार आहे आणि तिथे चंद्राबाबू नायडू किंवा नितीश कुमार काहीतरी गडबड करू शकतात. त्यांना इशारा देण्याकरता हा कायदा आणलेला आहे. काय गडबड जर केली तर तुम्हाला आम्ही 30 दिवसाकरता आतमध्ये टाकून देऊ आणि मुख्यमंत्री वगैरे सगळे तुमचं जाईल. ही लोकशाही आहे. खरं काय ते बोलायचं धाडस भास्कर कोणाला बरं वाटेल यापेक्षा खरं काय बोलण्याचं धाडस हे आवडतं की नाही तुम्हाला? माझा प्रश्न आहे पदाधिकाऱ्यांना, बसलेल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना, कुठल्या पदाधिकारी येताना 4 माणसं बरोबर घेऊन आणतो? सुरुवात करायला पाहिजे का नाही पाहिजे? पदाधिकाऱ्यांनी स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. कोणाला मार्गदर्शन कोण करतो? आपण काय करतो? आता काय आमदारकी खासदारच्या निवडणुका नाहीये. आता निवडणूक आहेत त्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिकेच्या निवडणूक आहेत. 4 वर्ष जिल्हा परिषद पंचायत समिती जिंकायची का नाही जिंकायची आहे? जिंकायची असेल तर इथं प्रत्येकाला जबाबदारी घ्यावी लागेल. आणि मी सुरुवातीलाच सांगून टाकतो, चिपळूण पासून मंडणगडपर्यंत मी स्वतः जबाबदारी घेतलेली आहे. उद्याच्या प्रत्येक निवडणुकीची जबाबदारी घेतली. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.